25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण झाली असून बुलढाण्यात त्या काळात राजबंदी ठरलेल्या लोकांना विशेष सत्कार करण्यात आला। त्यांनी या काळातील भयावह आठवणींना आज उजाळा दिला। भारताच्या लोकशाही इतिहासातील काळा अध्याय ठरलेल्या आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाली। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी घोषित केलेल्या आणीबाणीमुळे देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आली आणि हजारो लोकांना केवळ सरकारच्या विरोधात बोलण्यामुळे तुरुंगवास भोगावा लागला। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 650 नागरिक या कालखंडात मिसाबंदी ठरले। त्यापैकी आजही सुमारे 450 जण वृद्धावस्थेतील असून त्यांनी आज पुन्हा एकदा त्या संघर्षमय काळातील आठवणी मांडल्या। या कार्यक्रमात आम्ही गुन्हेगार नव्हतो तर लोकशाहीचे सैनिक होतो अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी आपला अभिमान व्यक्त केला। रिपोर्ट असे दिले होते की आपला काळ चांगला आहे, जर निवडणुका झाल्या तर आपण सत्तेत येऊ शकतो। आणि म्हणून मग बाईनं 1977च्या लोकसभेच्या इलेक्शनची घोषणा केली। 21 मार्चला आणीबाणी हटवली, तो आमचा विजय दिवस होता। अशा प्रकारची ही आणीबाणी हा काळा दिवस आज सर्वांनी मानवला। इथे भारतीय जनता पार्टी कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आगामी काळात नव्या पिढीनेही लोकशाहीच्या मूल्यांना जपले पाहिजे असा सूर उपस्थितांमध्ये उमटला।